गेल्या 2 दिवसांपूर्वी नाशिक शहराच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक या ठिकाणी रात्री 11 वाजेच्या दरम्यान 2 गटात किरकोळ वाद होऊन गोळीबारीची घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। त्याच अनुषंगाने अंबड पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत आरोपींना अवघ्या 10 तासातच जेरबंद केले आहे। ही धक्कादायक घटना घडल्यानंतर आरोपी हे फरार झाले, परंतु अंबड पोलिसांनी आरोपींचा माग काढून आरोपी उत्तम दोंदे, गणेश दत्तात्रय खांदवे, राकेश कडू, गरुड अथर्व, राजधीरे उर्फ गण्या, बट उर्फ अजय रमेश खरात, जितेंद्र अशोक चौधरी उर्फ छोट्या काळ्या या 6 आरोपींना अंबड पोलिसांनी बुद्धी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नाशिक शहरातील विविध भागातून अटक केली। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये अंबड पोलीस ठाण्याच्या सर्व टीमने केली आहे। याबाबत सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे। पाहुयात सविस्तर। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, अंबड, नाशिक। अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी पवननगर सिडको या भागामध्ये फायरिंगची घटना या ठिकाणी घडलेली आहे। सदर घटना घडल्यानंतर तात्काळ माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेलेले आहेत आणि इसम नामे वैभव गजानन शिर्के याच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी 307, 143, 144, 149 भारतीय हत्यार कायदा 325, 425 आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट 7 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची पथकं तयार करण्यात आली। 2 ते 3 पथक या ठिकाणी तयार करण्यात आले। आरोपींना देखील या ठिकाणी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरती अटक करण्यात आलेला आहे। 6 आरोपींना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये दर्शन उत्तम दोंदे, गणेश दत्तात्रय खांदवे, राकेश कडू, गुरव अथर्व, राजधीरे, अजय राऊत, जितेंद्र चौधरी असे आरोपी सध्या आमच्या ताब्यामध्ये आहेत। सदरची जी घटना झालेली आहे ही किरकोळ वादावरून झाल्याचं सध्या निष्पन्न होत आहे, पण ह्याच्यामध्ये काही रायबरी आहे का याचा शोध पोलीस या ठिकाणी करत आहेत। तसेच ह्याच्यामध्ये वेपन जे यूज झालेले आहेत हे वेपन कुठून आणलेले आहेत, काय आणलेले आहेत याचा तपास देखील या ठिकाणी पोलीस करत आहेत। आरोपी आणि फिर्यादी या दोघांवरती देखील काही गुन्हे दाखल असल्याचं लक्षात येत आहे। जे काही गुन्हे दाखल आहेत त्याची पार्श्वभूमी बघून सर्व आरोपींवरती या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे। सदर जी कामगिरी आहे ही कामगिरी ही अंबड पोलीस स्टेशन चे डीबीचे अधिकारी कर्मचारी तसेच पीआय अंबड ठाकूर साहेब, एसीपी देशमुख आणि टीमच्या अंडरमध्ये या ठिकाणी झालेली आहे।